प्रतिबंधित HTBT कापूस बियाण्याच्या काळाबाजारावर मोठा छापा, पाहूया सविस्तर. संग्रामपूर तालुक्यात प्रतिबंधित HTBT कापूस बियाण्यावर मोठी कारवाई. 8 लाखाचा मुद्देमाल जप्त, 2 आरोपी अटकेत, 1 फरार. संग्रामपूर तालुक्यात भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या HTBT कापूस बियाण्याची अवैध विक्री असल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाला मिळाल्यानंतर 26 मे 2026 रोजी मोठी कारवाई करण्यात आली. जिल्हा पथकाने संग्रामपूर तसेच जळगाव जामोद आणि शेगावकडे जाणाऱ्या मार्गावर तपासणी मोहीम राबवली. यावेळी एका वाहनाची तपासणी केली असता वाहनासह तब्बल 8 लाख रुपये किमतीचा अनधिकृत बोगस बियाण्याचा मुद्देमाल आढळून आला. या प्रकरणात गुलाबराव ठाकरे आणि शंकर धांदले हे दोघेही राहणार सांगोळा, तालुका पातूर, जिल्हा अकोला यांना अटक करण्यात आली आहे. तर विनोद पाटील उर्फ विनोद वाघमारे राहणार शिरला अंधारे हा आरोपी फरार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. या संदर्भात संग्रामपूर पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी रवी किरण नावकार यांच्या तक्रारीवरून तामगाव पोलीस स्टेशनमध्ये बियाणे कायदा 1966, बियाणे नियम 1968, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, कापूस बियाणे अधिनियम 2009, अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 आणि भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डांबरे, तंत्र अधिकारी नितीन लोखंडे, अमरावती विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पुरुषोत्तम अंगाईत, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा, प्रमोद गायके, मोहीम अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ, गणेश सावंत, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक बुलढाणा, रविकिरण नावकार, कृषी अधिकारी पंचायत समिती संग्रामपूर, कुमारी रोहिणी बोर्डे, कृषी अधिकारी गुण नियंत्रक संग्रामपूर, जानू पवार, कृषी अधिकारी गुण नियंत्रक शेगाव, अजिक्य भटकर, कृषी अधिकारी गुण नियंत्रक जळगाव जामोद, रवींद्र जाधव, सहाय्यक कृषी अधिकारी संग्रामपूर आणि धनंजय देवकर, कनिष्ठ लिपिक कृषी विभाग यांनी सहभाग घेतला. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मी सुरेश बोडे, कृषी अधिकारी गुण नियंत्रण, तालुका कृषी अधिकार्यालय संग्रामपूर. काल दिनांक 26 मे 2026 रोजी जिल्हा भरारी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार व त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार तालुक्यातील गुण नियंत्रण निरीक्षक श्री आर एस नावकर सर यांच्या समवेत सापळा रचला व सदर तपासणीच्या दरम्यान एका वाहनात काही इसम भारतात प्रतिबंधित असलेल्या परवानगी नसलेल्या HTBT कापसाच्या वाहनाची वाहतूक व विक्री करण्याच्या उद्देशाने आढळून आले व त्या अनुषंगाने तपासणी केली असता सदर बियाणे हे प्रतिबंधित असल्याने यांच्यावर भारतीय न्याय संहिता व अत्यावश्यक वस्तू कायदा, बियाणे कायदा तसेच बियाणे नियंत्रण आदेश व पर्यावरण संरक्षण कायदा या अंतर्गत तामगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित प्रकरणात 3 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला व त्यात 8.5 लाखांचा मुद्देमाल व 1 वाहन व 458 बियाण्याचे पाकिट जप्त करण्यात आलेले आहे. सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की बियाणे खते व कुठलेही कीटकनाशके खरेदी करत असताना हे अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावे व त्याचे रिस्तर बिल घ्यावे व कोणत्याही प्रलोभनाला अथवा आमिषाला बळी पडू नये. महाराष्ट्र शासन, कृषी विभाग, बुलढाणा.